नमस्कार, सीमा दणाईत रेसिपीजवर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. पालक चिकनची आज रेसिपी घेऊन आली आहे. तर पालकची पानं असतात ती मोठी मोठी धुवून मग ती बॉईल करून घ्यायची आणि ती पाणी काढून त्यातलं पेस्ट करून घ्यायची. ते पाणी थोडं ठेवायचं एक पेलाभर. नंतर 3 मोठे कांदे घ्यायचे, ते बारीक कापायचे. नंतर बोनलेस चिकन ते हळद, मीठ आणि आलं लसूण, कोथिंबीर, ओली मिरचीच्या पेस्टनी ते मॅरिनेट करायचं. मग मी सांगितल्याप्रमाणे ते 1 बाउल पाणी, ज्याच्यात पालक बॉईल केलं होतं ते पाणी पण लागणार आपल्याला, आणि रिफाईंड ऑइल लागणार कुकिंगसाठी, सॉल्ट लागणार टेस्टसाठी. बाकी कुठलेही मसाले वगैरे काहीच नाहीत. तर आता पाहूया आपण की आपण पालक चिकन कसं बनवायचं ते. ती रेसिपी आता मी सुरू करते. तर पालक आणि चिकन हे अतिशय न्यूट्रिशियस कॉम्बिनेशन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कढई घेतली आपण, स्टीलची मोठी जाड बुडाची कढई आहे. गॅस फुल फ्लेमवरती आहे आणि त्याच्यात मी तो पाणी काय असा अंश असेल तर काढून घेतला पुसून, आणि मग नंतर त्याच्यात तेल घातलं. ते तेल गरम छान झाल्यानंतर, थोडं कमी वाटलं तर थोडं घेऊ शकतो आपण तेल, पण कमी झालं तरी ठीक आहे, म्हणजे ते एवढं काही जास्त लागत नाही त्याला. तर ते कढईतलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा छान कापून बारीक ठेवलेला आहे तो कांदा त्याच्यात टाकायचा आहे आणि छानपैकी ते ढवळत राहायचं आहे मिश्रण. कारण हा कांदा तसा खाली लागणार नाही, कारण खाली बूड जाड आहे, पण तरीसुद्धा फिरवत राहिलं की इव्हनली तो सगळा छान भाजला जातो. आणि असा रंग बदलायला लागला आहे, त्याचा गोल्डन ब्राऊन झालेला आहे ते छानपैकी. तर ते झालेलं नाही आहे तसा, कांदा अजून कच्चाच आहे, पण तरी थोडासा कलर चेंज व्हायला लागला म्हणजे तो शिजायला सुरू झाला असं समजायचं. तो अजून थोडासा ब्राऊन व्हायला हवा. पण त्याच्यात आपण आत्ता आलं लसणीची पेस्ट जी आहे, त्याच्यामध्ये आलं, लसूण, ओली मिरची आणि कोथिंबीर अशी एक पेस्ट आम्ही करून ठेवतो. तर ती पेस्ट थोडी एक टेबलस्पून भरून त्याच्यात घातली की त्याचीच खरी टेस्ट त्या सगळ्या पालक चिकनला येते. भाजलेला कांदा तेलामध्ये आणि त्या आलं लसणीची आणि त्या कोथिंबीर आणि ओल्या मिरचीची जी पेस्टची टेस्ट आहे, तीच टेस्ट हवं. ही खरं फ्रीझरमध्ये ठेवलेलं तर ते काढायला पण इझी पडतं. असं तुकडासारखा काढून त्याच्यात टाकायचा, तो छान राहतो. तो आलं लसणीच्या पेस्ट जी असते ती छानपैकी किती दिवस त्या फ्रीझरमध्ये राहते आणि आपल्याला प्रत्येक भाजीसाठी वापरायला ती बरी पडते. तर त्यात ती घातली आहे. आत्ता मी कांदा भाजला असं वाटतं थोडा, म्हणून कलर चेंज झाला आहे कांद्याचा. तर त्याच्यात ती आलं लसणीची पेस्ट मी घातली आणि आता ते मी परत ढवळून त्याचं अजून थोडंसं व्यवस्थित भाजेपर्यंत त्याच्यात मी आता काही घालणार नाही आहे. बाजूला तुम्ही पाहताय की चिकन छानपैकी मी ते प्रेशर कुक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसणीची पेस्ट लावून, ते मीठ घालून, हळद घालून मॅरिनेट केलेलं होतं. तर ते प्रेशर कुक पण करून घेतलं, अजिबात पाणी न घालता. आणि पालक जे वाटून घेतलं त्याची पण पेस्ट दिसते आहे बाजूला. आणि हा कांदा व्यवस्थित होऊ देईपर्यंत अजिबात काहीच त्याच्यात घालायचं नाही. आज जर घाई केली घालायची तर त्या कांद्याचा तो खरपूस वास, ज्याने तो खरी टेस्ट जी येते आणि तो वास छान जो येतो, सुगंध जो येतो, तो येणार नाही. त्यामुळे कांदा भाजेपर्यंत दुसरं काहीही त्याच्यात घालायचं नाही आहे आपल्याला. तर कांदा भाजून झालेला दिसतो आहे. त्याप्रमाणे त्याच्यात मीठ मी घातलं. आता ग्रेव्हीला जितकं लागणार तितकं मीठ घातलं त्याच्यामध्ये. आणि आता कांदा ब्राऊन झालेला पण छान दिसतो आहे, कलर पण त्याचा छान बदललेला आहे. त्याच्यामध्ये मी आता हे प्रेशर कुक केलेलं जे चिकन होतं त्याच्यामध्ये ऑलरेडी मी मॅरिनेट केलं होतं, मीठ, हळद आणि आलं लसणीची थोडी पेस्ट घालून वगैरे. तर ते छानपैकी घातलं, पण त्यातलं ते पाणी सुटलेलं होतं त्यात ते गेलंच आहे. तर आता ते पाणी जोपर्यंत सगळं छानपैकी आटत नाही, खूप पाणी नाही करायचं आहे, कारण मग आपल्याला तशी थिक ग्रेव्ही लागते ती पालक चिकनची. तर ते असलेलं पाणी ते अजूनही सुटायला लागतं. ते सगळं आटेपर्यंत आपल्याला हे चिकन मध्ये ढवळत राहायचं आहे. आणि ते पाणी बऱ्यापैकी आटून गेल्यानंतरच आपल्याला हे पालक जे आपण वाटून ठेवलेलं आहे ते त्यात घालायचं आहे.
आता आपली रेसिपी ऑलमोस्ट तयार झाली आहे. पालक चिकन आता रेडी आहे सर्व करण्यासाठी. व्यवस्थित उकळी काढून आपल्याला हवे ते कन्सिस्टन्सीपर्यंत ते बॉईल करायचं आणि तसं सर्व करायचं. ते कसंही भाताबरोबरही चांगलं लागतं. तुम्ही परोठे केले किंवा चपाती केली तरीसुद्धा त्याच्याबरोबरही छान लागतं. तर ही अतिशय न्यूट्रिशियस अशी छानपैकी पालक चिकनची डिश आज मी तुम्हाला ह्याची रेसिपी सांगितली. तर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि सीमा द नाईट रेसिपीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खूप पटकन बनणारी ही रेसिपी आहे, तर तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. थँक्यू.